वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार। देशकालच्या या गणेशोत्सव विशेष भागात आपलं मनपूर्वक स्वागत। गणपती गणेश म्हणजेच आपल्या लहान थोरांचा लाडका बाप्पा। गणपतीला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो। शिवपार्वतीचा पुत्र, सिद्धिविनायक, विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता, मंगलमूर्ती। पण या वेगवेगळ्या नावांमागचे जे रहस्य आहे, या वेगवेगळ्या रूपांमागचे जे शास्त्रीय आधार आहेत, ते आपल्याला कधी माहीत नसतं। भारतामध्ये गणेशोत्सव हा सगळीकडे साजरा होतो। अतिशय आनंदाने आणि उत्साहाने घरोघरी, रस्तोरस्ती, गावोगावी सगळीकडे गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अगदी घुमत असतो। आणि या केवळ उत्सवी घोषणा नाही आहेत, तर हे प्रतीक आहे आपल्या आनंदाचं, भक्तीचं आणि एकतेचं। तर आजच्या या पॉडकास्टमध्ये याच गणपतीबद्दल, गणेशाबद्दल, याच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत। यामागचे शास्त्रीय आधार, यामागच्या काही कथा, यामागची काही रोचक रहस्य, हे सुद्धा आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत संस्कृत, धर्मशास्त्र, दर्शनशास्त्र या विषयाचे अभ्यासक, प्राध्यापक, कीर्तनकार आणि प्रवचनकार श्री प्रणवजी गोखले। प्रणवजी, आपलं खूप खूप स्वागत देशकालमध्ये। नमस्कार, धन्यवाद। जसा मी आत्ताच उल्लेख केला की कुठल्याही आपण पूजेच्या सर्वप्रथम आधी आपण गणेशाचं पूजन करतो। कुठल्याही मंगल कार्याच्या आधी आपण गणेशाचं पूजन करतो। तर यामागचा शास्त्रीय आधार काय आहे, ही परंपरा कधीपासून सुरू झाली, याबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल। आता गणेश देवता या विषयाचा जेव्हा प्रारंभ करतोय, अर्थात आपल्या या सत्राची सुरुवात देखील आपण गणेश वंदनेने केली। हो। तर या परंपरेचा जेव्हा उगम आपण पाहतो, खरं तर कुठलीही देवता जेव्हा समाज मनामध्ये लोकप्रिय होते, तिचा संप्रदाय वाढतो, या सगळ्या मागे आपल्याला अनेक स्तरातून, अनेक पैलूतून विचार करावा लागतो। बरेच वेळा असं होतं की कुठल्या ग्रंथामध्ये याचा आधार आहे तो सांगा आम्हाला। मग पुढची पायरी अशी असते की त्या ग्रंथाचा निर्धारण करायचं, कालनिश्चिती करायची, आणि तिथपासून हा संप्रदाय दिसतो असं म्हणायची एक सवय, असा एक प्रघात आहे। पण मुळात केवळ एक ग्रंथ, एक कुठला तरी संप्रदाय, कुठली तरी एक व्यक्ती, दार्शनिक किंवा प्रेषित असं आपण ज्याला म्हणू, आपला धर्म किंवा आपण ज्या एका संस्कृतीचा भाग आहोत, ती संस्कृती अशी एककेंद्री नाही। अनेक वेगवेगळ्या स्तरातून त्याच्याकडे बघावं लागतं। त्यामुळे जेव्हा गणेश उपासनेचं मूळ आपण पाहतो, आपण कुठल्याही मंत्राचा, कर्माचा, अगदी कुठलीही साधी गोष्ट सुरुवात करायची असेल, त्याचा प्रारंभ कसा करतो? ओंकारान करतो। बरोबर। स्मृतीमध्ये उल्लेख असा आहे की ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठम भीत्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ। ब्रह्मदेवाने सुद्धा विचार केला की सृष्टी उत्पन्न करावी, पण सृष्टी उत्पन्न करायची हा एक उपक्रम आहे, हे कर्म आहे। त्याचा प्रारंभ कसा करायचा, असा जेव्हा तो विचार करत होता, तेव्हा त्याच्या कंठातून अनायास दोन शब्द प्रकट झाले, ओम आणि दुसरा आहे अथ, ओंकारश्चाथ शब्दश्च। त्यातला जो ओम आहे तो गणपती आहे। त्यामुळे विश्वाची निर्मिती सुद्धा ज्या मूळ शब्द ब्रह्मापासून, एकाक्षर ब्रह्मापासून झाली, तो गणपती आहे। हा तत्वज्ञानातला अर्थ झाला। आता थोडं आपण दैवतशास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याच्याकडे वळू। मग वैदिक दैवतशास्त्रामध्ये अग्निर्वै मुखम देवानाम, अग्नी हा सगळ्या देवांचं मुख आहे, तो मुख्य आहे, तो पहिला आहे। यज्ञामध्ये सुद्धा पहिलं आवाहन कुठलं आहे, ते अर्थात अग्नी प्रज्वलित केला जातो।
तर त्या अग्नीचं पहिलं आवाहन आहे. म्हणजे तिथे प्रथम पूज्य कोण झाला? अग्नी झाला. पण आता गंमत लक्षात घ्यायची ही की गणपतीचं एक नाव ब्रह्मणस्पती आहे. हो, आपण गणपतीला ब्रह्मणस्पती म्हणतो. अग्नीचंही एक नाव ब्रह्मणस्पती आहे. आणि ब्रह्मणस्पती या शब्दाचा नेमका अर्थ काय, व्युत्पत्ती काय? तर ब्रह्मणाम, ब्रह्म. आता ब्रह्म हा शब्द अनेक वेगवेगळ्या अर्थी रूढ आहे. आज आपण ज्याला सर्वोच्च सत्ता, परब्रह्म, परमात्मा असं म्हणतो, त्यालाही ब्रह्म हा शब्द आहे. पण वैदिक साहित्य आपण पाहिलं, वैदिक वाङ्मय पाहिलं, तर त्या वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला ब्रह्म हा शब्द मंत्र, वाणी, वाक अशाही अर्थी दिसतो. त्यामुळे या वेदांतल्या मंत्रांचा जो अधिपती आहे, आता मंत्रांचा अधिपती, मंत्र वाणीतून उत्पन्न होतात. वाणी ही अग्नीमुळे उत्पन्न होते. त्यामुळे अग्नी हा वाघ म्हणजे वाणीची देवता आहे. त्याला ब्रह्मणस्पती म्हटलंय आणि गणपतीलाही ब्रह्मणस्पतीच म्हटलं जात आहे. ब्रह्मणाम पतीही, अनेक ब्रह्म तिथे सांगितलेली आहेत. आता ती ब्रह्म कोणी म्हणतं की मग पृथ्वी हे ब्रह्म आहे, जल हे ब्रह्म आहे, वायू हे ब्रह्म आहे. मग ह्या सगळ्या ब्रह्मसमुच्चयांचा, भूतांचा, महाभूत असा शब्द आहे, त्यांचा अधिपती तो पहिला आहे. समर्थ रामदास स्वामी जेव्हा म्हणतात की मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, गणाधीश त्याचं वर्णन करताना निर्गुणाचा ही मुळारंभ ज्याच्यापासून झाला, निर्गुण आणि सगुणांचं मूळ ज्याच्यापासून आहे ते तत्व म्हणजे गणपती आहे. आता पुढचा प्रश्न असा की नाही, आम्हाला हे तत्वज्ञान मान्य नाही, आम्हाला हे ओंकार म्हणजे गणपती हे मान्य नाही, आम्हाला त्या आकाराशी देणं घेणं आहे. आम्हाला तो आकार, त्या गजमुख लंबोदर एकदंत या रूपामध्ये केव्हापासून पूजला जायला लागला, हा प्रश्न आहे. आता त्याचंही मूळ आपल्याला गृह्यसूत्रांमध्ये मिळतं. वेद आपण सर्वोपरी मानतो भारतीय संस्कृतीत, पण त्या वेदांचा अर्थ लावता यावा, स्पष्ट करता यावा, यासाठी त्याला महत्वाचं शास्त्र, त्याची जोड दिली गेली, ती आहेत वेदांग. 6 वेदांग आहेत. मग त्याच्यामध्ये शिक्षाशास्त्र, उच्चारणासंबंधी, व्याकरणशास्त्र, निरुक्तशास्त्र म्हणजे वैदिक पदांचा, शब्दांचा अर्थ सांगणारं, व्युत्पत्ती करणारं शास्त्र, कल्प म्हणजे ज्याच्यामध्ये कर्मकांड सगळं सांगितलेलं आहे ते, दुसरं आहे ज्योतिष, छंद, अशी ही 6 वेदांग आहेत. त्यातलं जे कल्प नावाचं वेदांग आहे त्याच्यामध्ये एक गृह्यसूत्र हा भाग आहे. कल्पसूत्र, गृह्यसूत्र, शुल्बसूत्र आणि धर्मसूत्र असे 4 भाग आहेत. त्यातला जो गृह्यसूत्राचा भाग आहे त्यामध्ये यजुर्वेदासंबंधी, यजुर्वेदाची एक मैत्रायणीय नावाची शाखा आहे, तिचं हे मानव गृह्यसूत्र आहे. त्याच्यामध्ये या विनायकांचा उल्लेख आपल्याला मिळतो. म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये सुद्धा याचे अनेक संदर्भ आहेत की जिथे विघ्नकर्ता म्हणून गणपती दिसतोय. आता विघ्नकर्ता ज्याला आजच्या भाषेत आपण न्यूसन्स व्हॅल्यू म्हणतो, उपद्रव मूल्य आहे. मग अशा देवतेला सगळ्यात पहिल्यांदा आवाहन करा, त्याला शांत करा आणि मग कार्याचा उपक्रम प्रारंभ करा. ही कल्पना आपल्याला गृह्यसूत्रामध्येही दिसते. त्यामुळे मुळारंभी किंवा प्रारंभी गणपतीचं स्तवन करण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून दिसते. अनेकांचा असा एक अंदाज आहे, एक असा मतप्रवाह आहे की गणपती वैदिक नाही, तो अवैदिक आहे. मुळात आपली संस्कृती वैदिक आणि अवैदिक, वेदांना मानणारी आणि वेदाला न मानणारी अशा पूर्ण समाजाचं एकरसी रूप आहे. त्यामुळे वेदामध्ये नाही किंवा वेदामध्ये आहे, आणि वेदामध्ये नाही म्हणून आम्हाला मान्य नाही किंवा वेदामध्ये नाही म्हणून आम्हाला मान्य आहे, अशा कुठल्याही एका टोकाकडून, एका पक्षाकडून आपल्याला या गणेश तत्वाचा विचार करता येत नाही. जेव्हा समग्र एक इंटिग्रल दृष्टी ठेवली जाईल तेव्हाच गणपतीच्या ह्या स्वरूपाचं, त्याच्या मूळ इतिहासाचं आपल्याला कुठेतरी अंदाज बांधता येईल. हो, आता आपण उल्लेख केला की गणपतीचं हे ओंकाराचं स्वरूप आहे, म्हणजे ते एक निर्गुण स्वरूप म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. ज्ञानेश्वर माऊलींनी पण त्याचं वर्णन केलेलंच आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, ते तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज.
तर आता एवढं सुंदर निर्गुण रूपी गणपतीचं वर्णन आपण ऐकलं किंवा आपण नेहमी ऐकतो, पण आज आपण जे गणपतीचं रूप बघतो ते एक सगुण रूप आहे आणि ते रूप थोडंसं चकित करणारं सुद्धा आहे की त्याच्यामध्ये हत्तीचं मस्तक आहे, हातामध्ये वेगवेगळी आयुधं घेतली आहेत आणि मूषक त्याचं वाहन असं आपण म्हणतो. तर या स्वरूपामागचं थोडंसं आम्हाला याच्याबद्दल आपण एक संबोधन करावं किंवा याबद्दल आपण थोडा एक प्रकाश याच्यावर टाकावं. गणपतीचं सगुण साकार असं जे रूप आपण पाहतो तर त्यामध्ये अनेक विसंगती आपल्याला दिसते. विसंगती म्हणजे काय? परस्पर विरुद्ध धर्म तिथे एकवटलेले आहेत. म्हणजे मग लंबोदर आहे, स्थूल तनू आहे, शरीर तुंदिल तनू आहे, तो सगळं असं विराट रूप आणि त्याचं वाहन केवढंसं तर एवढासा उंदीर मूषक हे त्याचं वाहन आहे. मग हा सगळा विरोधाभास एका ठिकाणी आणण्याचा हा जो एक ज्याला व्हिजनरी प्रयोग म्हणूया, ज्या कोणाला हे गजाननाचं रूप पहिल्यांदा दिसलं असेल त्याला साक्षात्कार झाला असेल, त्याची काय दृष्टी असू शकते? आपण असं धरून चालूया की ही देवता कोणीतरी, असा एक समज आहे ना की देवाला माणसाने घडवलंय, माणसाला देवाने घडवलंय, पण देवाचे जे आकार आहेत म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये जी देवांची कल्पना केलेली आहे ती माणसाने त्याच्या प्रतिभेने केलेली, असा एक समज आहे. तो काही क्षण आपण खरा धरू आणि अशी कल्पना करू की हे गणपतीचं रूप कुठल्या तरी एका विद्वान प्रतिभावंत अशा व्यक्तीने कल्पिलेलं असेल. पण त्या कल्पनेमागे मूळ प्रेरणा काय आहे? तर हे सगळं जग जे आहे, हे विश्व जे आहे, ते अशा अनेक विसंगतींनी भरलेलं आहे. जगाला पंचीकरणातून उत्पन्न झालं असं वेदांत सांगतं की हे जग कसलं बनलेलं आहे तर पंचीकृत, 5 महाभूत एकत्र आली. आता त्या 5 महाभूतांचं एकमेकांशी पटतं का? माती जर पाण्यात टाकली तर लगेच पाणी गढूळ करून टाकते, बरोबर. मातीचं ढेकूळ जर असेल तर ते विरघळून जातं. पाणी आगीत टाकलं तर आग तरी विझते, थोडं असेल तर त्याची वाफ तरी होते. अग्नी भरपूर पेटलेला असेल तर वारा त्याला आणखीन वाढवतो आणि अगदी छोटी ज्योत असेल तर त्याला विझवून टाकतो. एका महाभूताचं दुसऱ्या महाभूताशी फारसं पट्टं असं नाही, विसंगती आहे प्रत्येकाच्या रूपात, कार्यात. पण ह्या सगळ्याला एक करून एक ब्रह्मगोळ तयार झाला, एक ब्रह्मांड तयार झालाय. कॉस्मॉस, केऑसमधनं कॉस्मॉस झालं, आकाराला आलं. म्हणजे विसंगतीची संगती लागली, कुठेतरी सगळ्यांची एकत्र मूठ बांधली गेली. गणेशाचं रूप हे असं सगळ्या विसंगतीला एकत्र बांधणारी ती मूठ आहे. तो जणू काही या विराट अशा विश्व प्रपंचाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. म्हणून ही जी सगळी काही विसंगती आपल्याला दिसतेय त्याचं मस्तक पाहावं. मस्तक म्हणजे काय तर ते गज. आता तिथेही एक कोटी केली जाते. आपल्या संस्कृतमध्ये विशेषतः वैदिक वाङ्मयामध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे 4 भाग पाडतात. तर त्यातला जो ब्राह्मण भाग आहे, आता ब्राह्मण म्हणजे कुठलाही जाती वर्ण विशेष नव्हे, बरोबर. इथे त्या ग्रंथाला ब्राह्मण असं नाव आहे आणि पुन्हा त्या ग्रंथाचा आणि वर्णाचा जातीचा विशेष संबंध आहे असं नाही. याचं काम काय आहे या ग्रंथाचं तर वेगवेगळ्या मंत्रांची संगती, कर्मामध्ये त्याचा विनियोग कसा करायचा हे सगळं सांगणं. यज्ञतंत्र ह्याचा विकास आपल्याला या ब्राह्मण ग्रंथामध्ये दिसतो. तर त्या ब्राह्मण ग्रंथामध्ये एक कायम परवलीचं वाक्य वापरलं जातं, परोक्ष प्रिया वै देवाः. देव हे परोक्ष प्रिय आहेत, त्यांना असं सरळ काही गेलेलं आवडत नाही, सगळं अप्रत्यक्षपणे परोक्ष पद्धतीने. आता मराठीत आपण परोक्ष म्हणजे समोर असं म्हणत असलो तरी संस्कृतमध्ये परोक्ष म्हणजे पाठी. आता परोक्ष प्रिया वै देवा याला काय कसं लावायचं इथे तर जे काही आहे ते उलटं करून वापरावं. म्हणजे आता आपण गजमुख म्हणतो तर ते गजाचं उलटं काय केलं? जग. जग. संस्कृतमध्ये जगत असा शब्द आहे, मराठीतला जग हा शब्द आहे. आता तो गज जो आहे ना तो गती आणि जडता दोन्हीचं प्रतीक आहे. गजाची गती आपण म्हणतो ना गजगती किंवा शब्द आहे गजगामिनी. म्हणजे काय, इतक्या गतीने पण ती जात नाही की तुरतुर तुरतुर म्हणजे उंदीर किंवा मुंगी जशी जावी तशी जात नाही आणि एकदम एका ठिकाणी
गुळाचा गणपती बसवावं स्थिर तशी पण बसलेली नाही. हो. त्याच्यात गतीही आहे आणि जडत्वही आहे. हम्म. म्हणजे एकाच वेळी गती आणि जडत्व, म्हणजे तिथे स्थिती पण आहे आणि गती पण आहे. अच्छा. ह्या दोन्हींची मोठ तिथे बांधली गेलेली आहे. आणि असं काय तर ते जग आहे. हम्म. जगामध्ये काही गोष्टी या स्थिर आहेत आणि काही गोष्टी या चर आहेत. म्हणून त्याला एक शब्द आहे चर अचर, चराचर. चराचर आहे. बरोबर. मग या चराचराचं प्रतीक म्हणून हा गज आहे. हम्म. आणि त्या गजाचं मुख म्हणजे जणू काही त्याला या चराचर जगताचं मुख आहे, तो परमात्मा आहे. हम्म. पण त्याने तोंडवळा धारण केलाय, त्याने मुखवटा धारण केलाय. कसला? या परस्पर विसंगत असणाऱ्या जगाचा. म्हणून तो जगदमुख जो आहे तो गजमुख गज. म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. तर असं त्याचं रूप आपल्याला दिसेल. आता त्याच्यामधली दुसरी ही एक गोष्ट म्हणजे आता गज हे संपत्तीचं प्रतीक आहे. गजांत लक्ष्मी असंही आपण म्हणतो. तर पूर्वीच्या ज्या काही कल्पना आपल्याला दिसतात दैवतविषयी, तर त्याच्यामध्ये ही पशुमुखांची प्रतीकं कुठेतरी लोकप्रिय होती हे लक्षात येतं. मग त्याच्यामध्ये यक्ष उपासक संस्कृतीही दिसतात. यक्षांची पूजा, विशेषतः हे यक्ष जे आहेत ते अतिमानवी देहाचे मानले जायचे. कोणी स्थूल आहे, कोणाचं डोकं कुठल्या तरी वेगळ्याच प्राण्याचं आहे. अगदी नरसिंह जसं आपण भगवान विष्णूंचा एक अवतार म्हणून मानतो तसा एक सिंहमुख यक्ष पण आहे, त्याचीही पूजा होत होती. किंवा आपण हयमुख, हयग्रीव नावाचा नारायणांचा अवतार आहे, तसंही एक रूप आहे. अशी जी नर आणि पशु यांच्या एकत्रित आणण्यातून साकार झालेली रूपं होती. तर यक्ष हे या स्वरूपात पूजले जात होते. अच्छा. तर त्या यक्ष पूजक संस्कृतीचाही एक कुठेतरी प्रभाव असावा, त्यातनं काही अभिसरण घडलं असावं या वैदिक संस्कृतीशी, आणि त्यातून अशा नवनवीन देवता संघामध्ये समाविष्ट होत गेल्या असाव्यात असं काही इतिहासकारांचं, पुरातत्वशास्त्रज्ञांचं मत आहे. त्यातनं मग ही जी गजमुख अशी देवता होती, जी अनार्य किंवा द्रविड लोकांचं उपास्य म्हणून होती, ती वैदिकांनीही तितक्याच आपुलकीने स्वीकारली. आणि तो एक संगम झाला. तिथे आर्य म्हणजे श्रेष्ठ आणि अनार्य म्हणजे कनिष्ठ असं मानायचं कारण नाही. दोन समकालीन संस्कृती ज्या एकमेकात देवाणघेवाण करतात, काही विचारांची, काही कल्पनांची, काही संकल्पनांची, त्यातून अशा देवतांचा विकास होत जातो. आणि इथे एक भान मात्र सामाजिक प्रतलावर लक्षात ठेवावं लागतं, जपावं लागतं. ते म्हणजे अमक्या संस्कृतीचा असा त्याच्यावर शिक्का लावता येत नाही. दैवत हे विश्वव्यापकच असतं. प्रत्येक समाजाच्या, आपण ज्याला ग्रुप म्हणूया, संप्रदायामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी रूपात त्याची जाण असते, त्याची समज असते, त्याने वापरलेलं एक प्रतीक असतं, त्याची चिन्ह, संकेत असतात. आणि हे सगळे संकेत जेव्हा एकत्र येतात त्याचा परिपाक म्हणजे आजची देवता, आजची मूर्ती ही या अशा अनेक गोष्टींचा परिपाक असते, मिश्रण असते. त्यामुळे आपल्याला गणपतीमध्ये वैदिक अवैदिक अशा सगळ्यांचा गोपाळकाला जणू काही झाला असं म्हणता येईल. वैदिक वाङ्मयामध्ये जे काही गणपतीचे उल्लेख आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत, किंवा त्यात हे रूप जे गणपतीचं आहे, गजाननाचं रूप, याचं वर्णन काही आपल्याला त्याच्यामध्ये आढळतं का, किंवा इतर काही वर्णन आहे तर ते कसं आढळतं? उदाहरणार्थ मैत्रायणी जी शाखा आहे यजुर्वेदाची, उल्लेख मला इथे करावासा वाटतो. मैत्रायणीय शाखेमध्ये आपण श्रावणामध्ये जो रुद्राध्याय करतो, लघुरुद्र, महारुद्र, ह्याच्यामध्ये जो मूळ सूक्त भाग म्हटला जातो, मंत्रभाग म्हटला जातो, तर त्याच्यामध्ये प्रचलित रुद्र एकादशीनी म्हणजे एकादश अनुवाकांची प्रसिद्ध आहे. पण मैत्रायणीय शाखेतला रुद्र हा वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक देवतांच्या गायत्री दिलेल्या आहेत. म्हणजे आपण आज मंत्रपुष्पांजलीनंतर म्हणतो ना, एकदंताय विद्महे तत्पुरुषाय विद्महे, तर त्यामध्ये हस्तिमुख देवतेची गायत्री आहे, तत्कराटाय विद्महे, तत्कराट अशी त्या गजमुख गणपतीची कल्पना आपल्याला मैत्रायणीय संहितेत दिसते. संहिता बघा, म्हणजे काही लोक असा प्रवाद असतो त्यांच्या मनात की नाही ते मग उपनिषद ही खूप नंतरची आहेत, ब्राह्मण भाग हे खूप नंतरचे. ठीक आहे, संहितेमध्येच आपल्याला गणपतीचा उल्लेख मिळतोय, मूळ संहितेमध्ये.
त्यामुळे तत्कराटाय विद्महे हस्तिमुखाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. आता तो दंती प्रचोदयात असाही काही ठिकाणी आहे, दंती ही असाही एक थोडा व्याकरणाच्या दृष्टीनं दिसणारा असाही प्रयोग आपल्याला दिसतो. तर असं ते गजमुख तिथे दिसतं. आता तेच जेव्हा आपण यजुर्वेद हा थोडा नंतरचा मानला, अनेकांनी याच्यामध्ये कालसंगती लावली की ऋग्वेद आणि अथर्ववेद हे प्राचीन असावेत. ते जरी मानलं तरी अगदी ऋग्वेदामध्येही ब्रह्मणस्पती याचा उल्लेख मिळतो. आणि तिथे ब्रह्मणस्पती ही देवता म्हणजे अग्नी का, तर त्याचं कोणतेही निर्णायक रूप आपल्याला सांगता येत नाही. मुळात अग्नी एकच देव असावा ही आजची कल्पना आहे, पण विविध रूपात असणाऱ्या नैसर्गिक शक्तींना, संचालक शक्तींना, तत्वांना त्यांनी अग्निमुखाशी जोडलं आणि तेवढी नावं, तेवढी वेगवेगळी रूपं त्याची कल्पली. त्याच्यात अग्नी हा रुद्रही आहे, तसा अग्नी हा ब्रह्मणस्पती आहे. तर ते ब्रह्मणस्पती हे जे रूप आहे ते गणपतीशी खूप संवादी आहे. तसंच गणपती हा शब्द देखील ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळतो. निषुसिद गणपते गणेशुत्वाम आहुर विप्रतमम कवीनाम नरुते त्वत्क्रियते किंचनारे महामर्कम मघवन चित्रमर्चा. इंद्र सूक्तातला हा उल्लेख आहे. आता तिथे इंद्राला त्या गणांचा, मरुतांच्या गणाचा अधिपती म्हणून कल्पलेला आहे, पण तिथे गणपती ही कल्पना आहे की अशी कुठली तरी शक्ती आहे जी गणांचं संचालन करते, गणांवर नियंत्रण ठेवते, त्याला गणपती म्हटलंय. आज आपण गणपती हा शब्द वापरला, नाव वापरलं की आपल्या डोळ्यासमोर गणपती बाप्पा मोरया येतात. पण तिथे गणपती ही संकल्पना वेदात दिसते आपल्याला. त्यामुळे संकल्पना, तत्व, त्याचं जे कार्य आहे याचाही उल्लेख आपल्याला वैदिक संहितांमध्ये कुठेतरी मिळतो. आणि गजमुख देवता म्हणजे ज्याचं सगुण साकार रूप, त्याचेही अनेक संदर्भ आपल्याला वैदिक वाङ्मयात मिळतात. म्हणजे जसं इंद्र हे आपण म्हणतो की हे व्यक्तिसापेक्ष नसून एक ते पद आहे, तसं गणपती हे पण एक पद आहे असं आपल्याला वाटतं, म्हणता येईल. आणि ऋग्वेदामध्ये जे गणानां त्वाम गणपती हवामहे गृत्समदांचा मंत्र आहे, गृत्समद ऋषी आहेत. हो. सो याच्यामध्ये जो गणपती अभिप्रेत आहे तो हा आपला गणेश गणपती आहे की तो त्यापेक्षा वेगळा आहे? मुळात आता हे जे एक समीकरण आज जनमनामध्ये घट्ट बसलंय, उदाहरणार्थ आपण गायत्री मंत्र घेतो. गायत्री मंत्र हा कोणाचा आहे? तर आज असं कुठेतरी दाखवलं जातं गायत्री मंत्राची देवता गायत्री माता आहे, मग ती पंचमुखी अशी देवता त्याला सांगितली जाते. पण मुळात वैदिक त्या सूक्तातला संदर्भ जर आपण पाहिला, विश्वामित्रांचं ते सूक्त आहे, मग तिथे तो सवितृ देवता पर आहे. सवितृ सूर्यनारायण, सूर्याचा मंत्र. बरोबर. म्हणजे आता जी नंतरच्या पुराणांनी किंवा तंत्रांनी त्या मंत्राची दाखवलेली देवता आहे ती स्त्री रूपात आहे, ती पंचमुखी, चतुर्मुखी किंवा एकमुखी आहे. पण मूळच्या सूक्तामधली देवता सवितृ आहे. मग हा संवाद म्हणायचा का त्याचं परिष्करण म्हणायचं? जसं आपण उत्क्रांतीवाद मानवाच्या बाबतीत मानतो तसा हा संकल्पनांचा उत्क्रांतीवाद आहे. संकल्पना बदलत गेली आहे. म्हणजे आज जेव्हा सूर्याकडे बघायची आमची वैज्ञानिक दृष्टी सांगते की तप्त वायूंचा तो गोळा आहे, पण त्याच सूर्याकडे बघायची वैदिकांची दृष्टी अशी होती की तो एक मित्र आणि वरुण यांचा डोळा आहे, चक्षु आहे. चक्षुर मित्रस्य वरुणस्य आग्ने, हे असं त्याच्या बाबतीत म्हटलंय. म्हणजे आता त्या दोन संकल्पनांचा वादच आहे, त्या परस्पर विसंवादी आहेत असं मानायचं का? तसं मानायचं कारण नाही. दोन वेगळ्या काळातल्या, दोन वेगळ्या धाटणीच्या अशा या संकल्पना आहेत. तसं या ब्रह्मणस्पतीबद्दल म्हणता येईल. ब्रह्मणस्पती सूक्तातला तो गणानांत्वा गणपतीम यावर जो प्रश्न होता, तर तिथे अग्नी अशाही अर्थी त्याच्याकडे पाहता येतं. अगदी अश्वमेधाचा जो अश्व सोडला जातो त्याच्या अभिमंत्रणासाठी पण हा मंत्र वापरलेला आहे यज्ञात पुढे. का? तर तो अश्व मागे चालणाऱ्या सैन्यगणाचा पतीच आहे ना. गण म्हणजे समूह, एक सैन्याचा समूह संरक्षणासाठी त्याच्या मागोमाग चालतोय, तो त्यांचा अधिपती म्हणजे नायक आहे, त्यालाही वापरला जातोय. आणि तसंच नंतरच्या विधान ग्रंथामध्ये या मंत्राचा विनियोग गणपतीपर लावून दाखवलेला आहे. बौधायन गृह्यसूत्र असेल,
आश्वलायन असेल, अशा काही गृह्यसूत्रामध्ये या स्तोत्राचा, या सूक्ताचा, या मंत्राचा विनियोग हा विनायक शांतीमध्ये केलेला आपल्याला दिसतो. अच्छा. विनायक ग्रह हे जे प्रकरण आहे, त्या विनायकांच्या शांतीसाठी अमुक सूक्त म्हणावं, ही ऋचा म्हणावी, हा मंत्र म्हणावा, यातही याचा निर्देश केलेला आपल्याला आढळेल. म्हणजे आता आपल्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात आली की ही वेगवेगळी प्रतीकं आहेत आणि त्या प्रतीकांचं जो प्रवास झालेला आहे तो परंपरांमधून असू देत किंवा इतक्या सगळा हा काळ त्याच्या मागे लोटला आहे, त्यामुळे काही काही वेळेस आपल्याला असं वाटतं की त्या प्रतीकांना आपण काही मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो. तर गणपतीशी जोडली गेलेली अजून जी काही प्रतीकं आहेत त्यांचा आपण कसा अर्थ सांगाल? जसं की मूषक वाहन किंवा हातामधले असलेले पाश अंकुश, एका हातात असलेला मोदक, या प्रतीकांचा अर्थ काय, त्याबद्दल थोडं सांगा. आता या सगळ्यामध्ये आपण आत्तापर्यंत जो विचार केला तो विशेषतः वैदिक प्रधान संस्कृतीचा केला. हो. पण याच्यामध्ये पुढचं जे त्याचं रूप आहे, म्हणजे त्याचं स्थित्यंतर म्हणावं किंवा एक त्याचंच परिष्कृत विकसित रूप म्हणावं. असं नाही आहे की वेद संपले आणि आता पुराण काळ सुरू झाला. तो हळूहळू ट्रान्सफॉर्म होत गेला आहे. म्हणजे जो समाज आतापर्यंत वैदिक धारणेला धरून होता, कुमारिल भट्ट, आद्य शंकराचार्य यांच्या काळात हळूहळू स्थित्यंतर होत गेलं. यज्ञ केंद्रित असणारी ही वैदिक संस्कृती हळूहळू दैवत केंद्रित झाली आणि दैवत केंद्रित या अवस्थेमध्ये हे जे वेगवेगळे भक्ती संप्रदाय होते, वेगवेगळ्या देवतांची उपासना करणारे, यांचा प्रभाव समाज मनावरचा वाढत गेला. मग त्यामध्ये गाणपत्य नावाचा एक स्वतंत्र संप्रदाय आपल्याला दिसतो. गाणपत्य संप्रदायामध्येही अनेक भेद होते. म्हणजे मग काही वामाचार प्रधान होते, काही दक्षिणाचार प्रधान होते. आत्ता आपल्याला त्या तपशिलात शिरायचं काही कारण नाही, पण असे अनेक संप्रदाय गाणपत्यांमध्येही अंतर्वर्ती होते. आता झालं काय की या गाणपत्यांमध्ये काही ग्रंथ प्रचलित झाले, विशेषतः गणेश पुराण, मुद्गल पुराण असे हे ग्रंथ होते. आता या मुद्गल पुराण, गणेश पुराणामध्ये वैदिक सूक्तांमधून दिसणाऱ्या या गणपती देवतेचा अधिक स्पष्ट असा उद्घोष केला गेला. म्हणजे वेदामध्ये जो सायलेंट मोडला होता, कुठेतरी अंडरटोन होता, तो ब्रह्मणस्पती गणपती हेच परमात्म तत्व या रूपामध्ये पुराणांनी आता हा विचार नव्या प्रतीकांच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे वैदिक काळातला, वैदिक संहितेतला गणपती मूषक वाहन होता का, सांगता येणार नाही. तिथे त्याच्या हातात शंख किंवा परशु, पाश, अंकुश ही आयुध होती, तो चतुर्भुज होता का द्विभुज होता, हे सांगता येणार नाही. कारण आज त्याला प्रमाण म्हणून असे काही ग्रंथ आपल्याला सापडत नाहीत. पण आता गणेश पुराण, मुद्गल पुराण किंवा अन्यही 18 महापुराणांपैकी अनेक संदर्भामध्ये आपल्याला हे गणपतीचं रूप दिसायला लागतं. मग तिथे जेव्हा त्या देवतेची ही आयुध, त्याचं वाहन, त्याचा ध्वज ही सगळी सांगितली जात आहेत, तर त्या प्रत्येकामागे काही ना काहीतरी एक गूढ रहस्य सांगितलं गेलंय, दडलेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मूषकाचे अनेक अर्थ आहेत. एक सामान्य ढोबळ अर्थ असा आहे की तो कुरतडणार आहे, विघ्न करणार आहे, नकारात्मक आहे. उंदीर घरात झालाय, गणपतीला आपण पुजतो, पण उंदीर घरात आलाय, गणपतीचं वाहन म्हणून आता ठेवा, पाळा असं कोणी म्हणत नाही. तो एक प्रकारे विघ्नांचं प्रतीक आहे. म्हणून पूर्वीच्या काळी इती नावाची एक संकल्पना होती. इती म्हणजे राष्ट्रावर, समाजावर येणारी वेगवेगळी संकट. तर त्याच्यामध्ये टोळधाड, पक्ष्यांच्या धाडी, दुष्काळ, मग तो ओला सुका, बाह्य एखाद्या राष्ट्राचं किंवा सेनेचं आक्रमण, आंतरिक बंडाळी, याच्याबरोबर मूषक, उंदरांचा सुळसुळाट होणं, उंदरांमुळे वेगवेगळे उपद्रव निर्माण होणं, अगदी प्लेग, हे सगळे त्या इती या संकल्पनेत सांगितले गेले. म्हणजे अशा विघ्न उत्पन्न करणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारचा उपद्रव देणाऱ्या पशुवर त्याची सत्ता आहे. म्हणजे पर्यायानं सांगायचंय काय, जी विघ्न आहेत, जी संकट आहेत, ती त्याच्या आधिपत्याखाली आहेत.
सगळी विघ्न त्याच्या अधीन आहेत. त्याने ठरवलं तर विघ्न उत्पन्न होऊ शकतात आणि त्याने ठरवलं तर ती तात्काळ थांबवू शकतात. त्यामुळे ते एक विघ्नांचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलंय. गणेश पुराणामध्ये एक शापित गंधर्व आहे, क्रौंच नावाचा गंधर्व. त्याला ऋषींनी मूषक हो असा शाप दिला आणि तो मूषक ऋषींच्या आश्रमात जाऊन मग त्यांना त्रास द्यायला लागला. तेव्हा त्या ऋषींनी गणपतीची प्रार्थना केली आणि मग गणेशानी त्या मूषकाला बांधलं. तेव्हा मग तो मूषक जो शापित गंधर्व होता तो गजाननाला शरण गेला, म्हणाला आता माझ्यावर ही कृपा कर की कायम तुझं सान्निध्य मला लाभू दे, ह्याच रूपात मी तुझं वाहन होईल. आणि मग तो वाहन रूपामध्ये गणेशाशी जोडला गेला. आता हीच गोष्ट गणेश पुराणात अजून थोड्या मोठ्या प्रतलावर पाहिली तर गणपतीचं केवळ मूषकच वाहन आहे का, तर नाही. गणपतीची अनेक वाहनं युगपरत्वे बदलत गेलेली. अच्छा. जसं कृतयुगामध्ये गणेशाचं वाहन सिंह आहे, त्रेतायुगामध्ये मयूर आहे, द्वापर युगामध्ये मूषक आहे, कलियुगाच्या शेवटी जो त्याचा अवतार धूम्रकेतू किंवा धूमकेतू नावाचा होणार आहे त्याचं हय घोडा हे वाहन असणार आहे. युगपरत्वे जसे विष्णूंचे शिवांचे अवतार होतात तसे गणेशाचे अवतार तिथे सांगितलेले आहेत. तिथे आपल्याला मग प्रत्येक पशुची त्याच्या मागची संकल्पना वेगळी आहे हे लक्षात ठेवावं लागेल. तसं हे मूषकाच्या बाबतीत. आता मूषक हे दुसरं आपल्या मनाचं किंवा वैचारिक विकल्पांचंही प्रतीक म्हणता येईल. हा आजच्या दृष्टिकोनातून काढलेला टेक की मन कसं आहे ते कधी शांत बसत नाही, सतत चंचल आहे आणि कुरतडत राहतं. आपल्याला आतून सतत काही ना काहीतरी अपूर्णता, काही ना काहीतरी करत राहावं ही जी उर्मी आहे, स्फूर्ती आहे, ती त्या मूषकासारखी आहे. किंवा विकल्प असं म्हणूया की आपल्या मनामधले जे विकल्प आहेत ते काय करतात तर असंच आपल्याला आतून कुरतडण्याचं काम करतात, आपलं कर्म पूर्ण होऊ देत नाही. मग या सगळ्या तुमच्या मनाला जो नियंत्रित करू शकतो, तुमच्या विकल्पांवर जो नियंत्रण निर्माण करू शकतो तो गणपती आहे. त्यामुळे मूषकाच्या मागे हे संकेत आहेत. आता हातातली आयुध बघू. हातात परशु आहे. आता गणपतीचे दोन रूप, एक शिवप्रधान आणि एक शक्तिप्रधान. शिवप्रधान रूपामध्ये गणपतीच्या हातामध्ये परशु आणि कमळ असं दिलेलं आहे. म्हणजे जर आपण मुंबईच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं तर तिथे आपल्याला एका हातात परशु आणि एका हातात कमळाचा कळा दिसतो आणि खालच्या हातामध्ये मोदक पात्र आणि अक्षमाला हे दिसतं. हे शिवप्रधान रूप आहे. आणि शक्तिप्रधान जे रूप आहे त्याच्यामध्ये पाश, अंकुश म्हणजे अथर्व शीर्षामध्ये जे सांगितलेलं ध्यान आहे ते दिसतं. रद आणि वरद. वरद म्हणजे आशीर्वाद देणारी मुद्रा, ती अशी असते. ही मुद्रा अभय देणारी आहे. मोदक हे शिवप्रधान रूपात आपल्याला दिसतात. शक्तिप्रधान रूपात रद म्हणजे तुटलेला आपला दंत हा धारण केलेला आहे. हातामध्ये काहींनी अंकुश आणि परशु किंवा अंकुश आणि पाश सांगितलंय. पाश आणि अंकुश हे आपल्या वृत्ती नियंत्रित करण्याचं, योग हा चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तींचा निरोध हा पाश आणि अंकुश ह्या प्रतीकातून सांगितलेला आहे. परशु हे अज्ञानाच्या वृक्षच्छेदनासाठीचं साधन आहे. तो अज्ञान खंडित करतो, विघ्नांचं खंडन करतो, ते तोडण्यासाठीचं साधन म्हणून तो ज्ञानरूप परशु धारण करतो. कमळाचा कळा, कमळ हे विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ स्थान मानलेलं आहे. त्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यामुळे विश्वसर्जनाची क्षमता, विश्वसृष्टीची क्षमता ज्या कमळामध्ये आहे ते सर्जनाचं प्रतीक, सर्जन आणि संहार. एका हातात कमळ आणि एका हातात परशु असंही दाखवलं जातं. काही ठिकाणी त्रिशूळ दाखवला जातो जो तीन ताप म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्रिविध ताप असतात, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. त्या तीनही तापांचं हरण करणारा त्रिशूळ हा त्याच्या हातात दाखवला जातो. अशी वेगवेगळी आयुध काही ना काहीतरी तत्वज्ञानाची असतील किंवा मानवी जीवनाशी संबंधित असणारी असतील, अशी गूढ तत्व तिथे त्या चिन्हांच्या, संकेतांच्या रूपात मूर्त झालेली आपल्याला दिसतात. खूप सुंदर. आता मला अजून एक असा प्रश्न पडला आहे की भारतामध्ये तर गणपती हे सगळीकडे लोकप्रिय आहेच. गणेशोत्सव सगळीकडे अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. महाराष्ट्रात तर खूपच जास्त त्याचा उत्साह असतो. पण महाराष्ट्राबाहेर आपल्याला
गणपती उत्सव या 10 दिवसांमध्ये साजरा होताना दिसत नाही. तर महाराष्ट्राबाहेर भारतामध्ये गणेश पूजनाचं किंवा गणपतीच्या उपासनेचं स्वरूप कसं आहे, आणि याचबरोबर आपल्याला असेही संदर्भ सापडतात की भारताबाहेरही संपूर्ण विश्वामध्ये या देवतेचा संचार झालेला आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. आता भारतापुरता आधी बोलू. तुमचा हा मुद्दा अगदी योग्य आहे की महाराष्ट्राबाहेर हा उत्सव तितकासा माहिती नव्हता असं मी म्हणेन. कारण आज आता सगळं जग ते ग्लोबलायझेशन जे झालंय त्यामुळे आपसूक सगळीकडे आता व्हायला लागला. साता समुद्रापलीकडे जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला तिथे तिथे त्याच्या बरोबरीने हा उत्सव पोहोचलेला आहे. ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, सगळीकडे आज अगदी पुणेरी ढोलांपासून ते सगळा अगदी साज आपल्याला पाहायला मिळतो या उत्सवाचा. मग नेमकं महाराष्ट्राशी ते नातं काय आहे, महाराष्ट्राचा अनुबंध काय आहे त्या उत्सवाशी, तर त्याच्या मागची काही ऐतिहासिक गमकं आपल्याला इथे पाहावी लागतील. मुळात प्रत्येक प्रांताची ओळख काही उत्सवांशी नाळेसारखी जोडली गेली. म्हणजे केरळ म्हटलं की ओणम आपल्याला आठवेल, त्या होड्या आठवतील, सगळं ते डोळ्यासमोर येईल. बंगाल म्हटलं की दुर्गापूजा आठवेल. हेच जर आपण उत्तर प्रदेशमधला आता कृष्ण जन्म, वृंदावन, व्रजभूमी तिथला प्रसिद्ध आहे किंवा तिथली होली प्रसिद्ध आहे. तर असं प्रत्येक प्रांताचं कुठल्या ना कुठल्या तरी सणाशी नातं आपल्याला दिसेल. पण हे काही असा प्रांतवाद, राज्यवाद हे वाढवण्यासाठी नाही आहे. ती तिथली फार पूर्वीपासून आलेली एक रूढी आहे, प्रघात आहे. त्या त्या समाजामध्ये जी वैचारिक उन्नती किंवा क्रांती झालेली असते त्याचे जे माइलस्टोन्स असतात, त्याचे जे मैलाचे दगड असतात ते आपल्याला या उत्सवातून शोधता येतात. कोणत्या स्वरूपाचे उत्सव आणि तो उत्सव आज कोणत्या रूपात साजरा होतोय. म्हणजे आता इथे मला एक फार मोठा डिस्क्लेमर द्यावा लागेल की आज ज्या गोष्टी आपण उत्सव म्हणून करतोय त्या खरंच आपल्या शास्त्राला मान्य आहेत का. आज चौकात देवाला बसवून देवाच्या उत्सवाच्या नावाखाली जे काही चाललंय ते आपल्या मूळ महाराष्ट्राच्या परंपरेला, महाराष्ट्राच्या वैचारिक पार्श्वभूमीला साजेसा आहे का याचा पुनर्विचार व्हायची गरज आहे असं मला वाटतं. अर्थात आधुनिक रूपाकडे आपण जायला नको. मुद्दा असा आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक असे संत सत्पुरुष होऊन गेले. अगदी 12व्या शतकामध्ये किंवा त्याच्याही आधी काही लोक त्यांचा अवतार झाला असं मानतात. मोरया गोसावी यांचा एक महाराष्ट्रावर मोठा प्रभाव आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय एकत्र गुण्यागोविंदाने नांदले, एकोप्याने वाढले. वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे, समर्थ रामदासांचा संप्रदाय, तसाच मोरयाचा आणि मोरया गोसावींचा हा गाणपत्य संप्रदाय आहे. त्यामुळे त्या संप्रदायाचा एक प्रभाव आहे. अगदी शिवछत्रपतींनीही मोरया गोसावींना त्यांच्या देवस्थानाला भेट दिलेली आहे, त्याचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांना इनामं दिलेली आहेत असे उल्लेख आपल्याला मिळतात. मग अगदी शिवछत्रपतींच्या नंतर शंभू छत्रपती असतील, राजाराम महाराज असतील, सगळ्यांच्या त्या कालखंडामध्ये आपल्याला चिंचवड देवस्थान, मोरया गोसावी, त्यांची समाधी, मंगलमूर्ती, काही ना काहीतरी पत्रव्यवहार होते हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे गाणपत्य संप्रदाय हा कुठेतरी राजदरबारी ज्ञात होता, त्याची एक पोचपावती आपल्याला मिळते. आता हीच गोष्ट थोडी पुढे आपण नेली. मग उत्तर मराठी कारकीर्द म्हणजे पेशवाई, जेव्हा पेशवाई येते तेव्हा विशेषतः नानासाहेबांपासून, नानासाहेब पेशवे यांच्यापासून आपल्याला गणेशोत्सवाचा हा कुठेतरी रागरंग वाढायला लागला. एक राजकीय आणि सामाजिक अधिष्ठान त्याला मिळायला लागलं असं दिसायला लागतं. आता याच्याही मागे एक कारण आहे. पेशव्यांचे जे आध्यात्मिक गुरु होते ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर, साताऱ्याजवळ जे धावडशी आहे तिथे त्यांची समाधी आहे. तर यांच्या प्रभावातून कुठेतरी ही गणपती भक्ती त्यांच्याकडे आली. हे राजुरीचा जो महागणपती आहे त्याजवळ
म्हणजे दुधेवाडी असं काही म्हणतात, तिथे त्यांचा जन्म झाला. आणि ब्रह्मेंद्र स्वामी हे प्रतिवर्षी श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा एकांतामध्ये गणेश उपासनेचा उपक्रम करायचे. तिथे कठोर तपाचरण चालायचं त्यांचं. तर ती गणेश भक्ती त्यांच्याकडून कुठेतरी या पेशवाईत उतरली. आज आपण जे अष्टविनायक क्षेत्र म्हणतो किंवा पुण्याजवळच्या आजूबाजूची गणेश स्थानं असतील, अनेक देवस्थानांना नानासाहेबांनी स्वतः अनेक देणग्या दिलेल्या आहेत. नानासाहेब असतील, मग त्यांच्यानंतर माधवराव असतील, सवाई माधवराव, नारायणराव, सवाई माधवराव, या सगळ्यांच्या कारकिर्दीमध्ये गणेश उपासनेला एक राजकीय स्वरूप प्राप्त झालं. शनिवारवाड्यावर गणेशोत्सव मोठ्या जंगी स्वरूपात साजरा व्हायचा आणि त्याच्यासाठी अनेक पूर्ण भारतातून कलाकार तिथे आपली कला सादर करण्यासाठी श्रीमंतांच्या दरबारी यायचे. अनेक सरदार भेटी द्यायचे. असा हा व्यापक गणेशोत्सव या पेशवाईच्या काळात झाला. मग याचं कुठेतरी एक परिणत रूप म्हणजे नंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव हे दिलं. कुठेतरी तो पेशवाईतून आलेला गणेशोत्सव या महाराष्ट्राला ज्ञात होता आणि त्याला एक सामाजिक अधिष्ठान, आत्तापर्यंत धार्मिक, आध्यात्मिक किंवा राजकीय असं होतं, समाजाला एकत्र आणण्यासाठी, समाजातली एकी वाढवण्यासाठी पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी याचा प्रयोग केला. ही सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर महाराष्ट्रातच त्याचं वर्चस्व का हे आपल्याला कुठेतरी लक्षात येतं. आता महाराष्ट्राच्या बाहेर गणेशोत्सव नाही का? तसं नाही आहे. अनेक ठिकाणी आज आंध्र असेल, म्हणजे महाराष्ट्राच्या लगतची जी काही राज्य आहेत, कर्नाटकचा काही भाग असेल, उत्तर कर्नाटक किंवा अगदी तेलंगणा, तमिळनाडू, याही भागामध्ये गणेशपूजा, गणेशोत्सव यांना त्या रूपात होत असतो. याचा अर्थ गणपती ही देवता नाही आहे का? असं नाही. गणपती ही देवता, उत्सवाबद्दल आपण बोलतोय, पण गणेश दैवत हे पूर्ण भारतामध्ये पूजलं जातं. त्याचा जो संप्रदाय म्हणू, त्याचा जो एक जनसमुदाय त्याला पूजणारा, म्हणजे म्हणजे आपण मंदिरांच्या भाषेत त्यांच्या गणतीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेवढी गणेश मंदिरं गल्लोगल्ली आढळतील तेवढी कदाचित बाहेर तुम्हाला नाही सापडणार. पण याचा अर्थ ते दैवत नाही असं नाही. सगळीकडे आपल्याला दिसतं. अगदी आपण तमिळनाडूमध्येही गेलो तर अनेक ठिकाणी त्या सगळ्या वास्तू किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सच्या बाहेर छोट्या छोट्या घुमट्यांमध्ये गणपतीची मूर्ती बसवलेली आपल्याला दिसेल. काय आहे, गणेशोत्सव नसला तरी गणेश ही देवता अशी पोचलेलीच आहे. तिकडे विशेषतः दक्षिण भारतामध्ये पिल्लैयार या नावानी गणेशाची पूजा होते. पिल्लैयार करिकलभ, म्हणजे पिल्लैयार याचा अर्थ हत्तीचं शावक, गजशावकाच्या रूपात, बाल गणेशाच्या रूपात ती पूजा अधिक तिकडे लोकप्रिय झाली. त्यामुळे तो पिल्लैयार आपल्याला तिकडे दिसतो. उत्तर भारतामध्ये तर सिद्धिबुद्धी किंवा रिद्धी सिद्धी के दाता म्हणून पूजला जातोच. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर नाही असं नाही. उत्सव महाराष्ट्रात लोकप्रिय झाला आणि मराठी माणूस जिथपर्यंत पोचला तिथे तिथे सगळीकडे तो लोकप्रिय झाला. पण दैवत हे सगळीकडे पूजलं जातं. आता भारताबाहेर थोडा विचार करू. मग जिथे ज्याला बृहत्तर भारत आपण म्हणतो, मग इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, ही सगळी जी बाली, या सगळ्या जिथे जिथे वैदिक किंवा हिंदू धर्मसंस्कृती पोहोचलेली होती. आता तिला हिंदू म्हणायचं का सनातन म्हणायचं ह्या मतभेदाकडे मी जात नाही. पण जिथे जिथे ही एक श्रुतिस्मृती पुराणाचं प्रामाण्य मानणारी संस्कृती पोहोचली तिथे तिथे आपल्याला गणपती दिसतात. आता गणेशोत्सवाचा विषय आपण त्याबद्दल बोलत आहोत म्हणून आजच्या काळातलं जे हे उत्सवाचं स्वरूप आहे त्याबद्दल तर आपण बोललोच. पण गणेशाची उपासना होणं आजच्या काळात किती गरजेचं आहे, म्हणजे त्याच्या उपासनेची गरज किती आहे, त्याचं महत्त्व किती आहे आणि त्याचं स्वरूप कसं असावं असं तुम्हाला वाटतं? आता या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील की कोणत्याही देवतेचं, म्हणजे आज आपण एक प्रकारे बाजारातल्या एखाद्या उत्पादनांसारखं देवांकडे पाहायला लागलोय का, ह्या उपासनांकडे पाहायला लागलोय का, असा प्रश्न मला पडतोय.
म्हणजे काय की एखादं उत्पादन मी वापरावं का, माझ्या रोजच्या आयुष्यात याचा किती उपयोग करावा, तसं आपण या देवतेकडे पाहतोय का, असा काही वेळेला भ्रम व्हायला लागलाय लोकांना. देवतेच्या उपासनेमागची जी काही कल्पना आहे ती हीच आहे की ती देवता या विश्वाचा मूळाधार आहे. विश्व, मानव, सृष्टी ज्या एका मूळ तत्वावर आधारित आहेत, हा सगळा विस्तार ज्याच्यामुळे, ज्याच्या कृपेमुळे आहे, त्याला आपण परमात्मा, परब्रह्म, देव, देवता ह्या वेगवेगळ्या नावाने ओळखतो. आता लगेच मग काही लोक म्हणतील की नाही नाही, देव वेगळे, ईश्वर वेगळा. हे सगळे आपल्या बुद्धीचे खेळ आहेत, तर्काचे खेळ आहेत. मूल तत्व म्हणून ज्याला आपण पाहतो, त्या मूलतत्वाचे हे वेगवेगळे रूपाचे आविष्कार आहेत, नामांचे आविष्कार आहेत. आणि त्यातलंच एक रूप, त्यातलंच एक नाम म्हणजे गणपती आहे. मग त्याची उपासना किती गरजेची आहे, तर मला आज जेवढा श्वास घेणं गरजेचं आहे तितकीच त्या परमात्म्याची उपासना गरजेची आहे. आता ज्याची जशी प्रकृती तसं रूप त्याने निवडावं. प्रत्येकाची आध्यात्मिक प्रकृती, बैठक ही वेगळी असते. कोणी सात्विक असतो, कोणी राजस असतो आणि कोणी तामसिकही असतो. मग ज्याच्या त्याच्या त्या प्रकृतीनुसार त्याने त्या त्या देवतेची त्या त्या पद्धतीने उपासना करत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता थोडं अजून नेमकं मुद्द्यावर येऊया. हे सार्वत्रिक उपासनेबद्दल मी बोललो. गणेश उपासना करावी का, तर नक्की करावी. का, तर आजच्या सनातन परंपरेला, वैदिक हिंदू धर्माच्या परंपरेला सार्वत्रिक सर्वसमावेशक हे जे रूप मिळालं ते आद्य शंकराचार्यांच्या प्रयत्नांनी. आणि आद्य शंकराचार्यांनी किंवा काहींच्या मते त्यांच्याही आधी अशा ज्या पुराण परंपरा आल्या तिथे आपल्याला पंचायतन ही संकल्पना दिसते. पंचायतनामध्ये गणपती ही आद्य देवता म्हणून पुजली गेली. सूर्या आधी दर्शन घ्यावे तुझे मूषक ध्वजा, मराठी गीतामध्ये ऐकतो. म्हणजे सूर्य हा प्रत्यक्ष देव असला तरी त्याच्याही आधी गणपतीचं स्मरण करावं, गणपतीचं पूजन करावं, हा प्रघात आहे. त्यामुळे त्या पंचायतनामध्येही मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हणून त्या गणपतीला पहिलं नमन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला प्रारंभ करायचा असेल आपल्या अध्यात्म साधनेचा किंवा अध्यात्मामध्ये निर्विघ्न आपली उपासना सिद्धीच जावी अशी इच्छा असेल तर गणपतीची उपासना ही निश्चितच करायला हवी. सर्व प्रकारची विघ्न, अडथळे आपल्या साधनेमध्ये जे अंतराय येतात, योगशास्त्रामध्ये याला अंतराय ही संज्ञा वापरलेली आहे. हे अंतराय, आपल्या चित्तवृत्ती, या सगळ्यांचा निरोध, त्या सगळ्यांवर नियंत्रण हे गणेश कृपेने साधलं जाऊ शकतं. म्हणून गणपतीची उपासना अत्यावश्यक आहे. मग ही करत असताना त्या उपासनेचा उत्सव होणं क्रमप्राप्त असतं. उपासना करत राहिलं की हळूहळू त्याचा उत्सव होत जातो. आणि उत्सव झाला की त्या उत्सवाचा जे समाजाचं एक आकर्षण स्थान म्हणून हे रूप पुढे येतं. आणि मग समाज एकत्र आल्यावर जी नको ती वळणं त्याला मिळायला लागतात ती त्याच्यात जेवढी शक्य असतील तेवढी टाळावीत. आपली उपासना ही आपली आणि आपल्या देवतेची, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर वेवलेंथ जुळण्यासाठीची आहे. आसन म्हणजे काय, त्या देवाच्या जवळ जाऊन बसणं, त्याच्या जवळ पोहोचणं. आपण बाह्य ह्या रागरंगामध्ये इतके घडून गेलेलो आहोत, ती सजावट, ते मखर आणि ते बाकीचा सेल्फी विथ बाप्पा, हे इतकं आम्ही आज बोकाळवलेलं आहे की मुळात आम्हाला त्या देवाजवळ क्षणभर बसायचीही उसंत राहिली नाही. मुख्य ह्या उपासनेमागचा गाभा त्याच्या जवळ, देवत्वाजवळ जाणं आहे. आणि त्याचं भान ठेवून आज प्रत्येकाने ही करायला हवी. आणि दुसरं महत्त्वाचा एक मुद्दा, गणेश उपासनेचं वैशिष्ट्य काय, तर ती व्यष्टी आणि समष्टी दोन्हींची उपासना आहे. गण ज्याच्यामध्ये समूह आहे, समाज आहे, व्यक्ती आणि समाज ही दोन्हीही एकाच नाण्याची दोन अंग आहेत, दोन बाजू आहेत. आणि त्या दोघांना एकत्र सतत ठेवावं. व्यक्ती समाजापासून तुटू नये आणि समाजही एका व्यक्तीच्या कल्याणापासून दूर जाऊ नये. एक बुडाला तरी चालेल, आम्ही तरू, हे समाजाचंही उद्दिष्ट असू नये. आणि समाजाचं काय वाटेल ते झालं तरी हरकत नाही, माझं भलं झालं पाहिजे,
हा व्यक्तिसंकुचित दृष्टिकोनही येता कामा नये. हे दोन्ही म्हणजे व्यष्टी आणि समष्टी, व्यक्ती आणि समाज, या दोन्हींचं एका वेळी जर कल्याण साधायचं असेल, त्या दोघांना एकत्र ठेवायचं असेल, तर त्या गणपतीची उपासना होणं अत्यावश्यक आहे, नव्हे अनिवार्य आहे असं मला वाटतं. प्रणवजी, आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि या विषयावर इतकं सुंदर मार्गदर्शन तुमच्याकडून आम्हाला मिळालं, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. म्हणजे आमची एक प्रकारे आज एक श्रवण भक्तीच झाली असं म्हणूया. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणेच याच्यावर अधिक चिंतन मनन करून आम्ही गणेशाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू. आजच्या आपल्या भागाचे गिफ्टिंग पार्टनर आहेत मेरी दीवार. मेरी दीवार हा होम डेकोर, वॉल डेकोर, गृहसजावटीच्या क्षेत्रातला एक नामवंत प्रतिष्ठित ब्रँड आहे. मेरी दीवारमध्ये गृहसजावटीचे अनेक पर्याय आणि प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. त्यांच्या वेबसाईटची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तुम्ही सर्वांनी नक्की भेट द्या. प्रणवजी, मेरी दीवारकडून आज आपल्याला एक सुंदरशी अशी भेट त्यांनी दिली आहे, तिचा स्वीकार करावा. अरे वा. गणपती बाप्पा मोरया. आपल्या सर्वांना आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि देशकालला सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.